माझ्या दिवसाची सुरुवात होत असते ब्रह्ममुहूर्तावर। पहिल्यांदा तर बाहेरचं दार काढून घेतलं आणि लाईट टाकलं, कारण की बाहेर खूप अंधारा असतो। आणि बाहेर आल्यावर झाडून घेतलं, सडा शिंपडून घेतला आणि सोबत रांगोळी सुद्धा काढून घेतली बरं काय। सकाळी सकाळी रांगोळी काढल्यावर खूप भारी वाटतं, बाहेरचं वातावरण किती सुंदर झालेलं होतं ना। त्यानंतर ना मी माझ्या देवांना उठवत असते आणि त्यानंतर घर झाडून पुसून घेते। सकाळी सकाळी घर झाडून पुसून घेतलं ना वेगळंच मनाला समाधान मिळतं बघा, आणि सगळीकडे स्वच्छ दिसतं। त्यानंतर मी माझ्या देवांना न्हाणं घालत असते। आता कोणी स्नान म्हणतं पण आम्ही न्हाणंच म्हणतो। त्यानंतर देवाची आरती केली, आरती केल्यावर खूप प्रसन्न वाटतं, दंडवत प्रणाम केलं आणि सकाळी लवकर उठल्यामुळे भूक लागते म्हणून थोडंसं पोटात सुद्धा टाकून घेतलं। आता मला उपमा बनवायचा होता, त्याची तयारी चालू होती। तर तुपामध्ये रवा भाजून घेतला, त्यानंतर कढईमध्ये जिरे मोहरी आणि लसणाच्या पाकळ्या टाकल्या, मिरची टाकली, कांदा टाकला, कढीपत्ता टाकला, हे सगळं टाकलं, लालसर होईपर्यंत भाजू दिलं। त्याच्यामध्ये पाणी टाकलं, पाण्याला उकळी आली का भरपूर कोथिंबीर टाकायची आणि त्यानंतर रवा टाकायचा। एकदम भारी उपमा बनतो ह्या पद्धतीने। त्यानंतर ना इथं मी भाताला सुद्धा फोडणी दिली, रात्रीचा भात शिल्लक होता। व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब